नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस थोडा सेल्फ केअर डे आहे आणि आज मी हेअर वॉश करणार आहे. सो सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे ब्रश केलं आणि गरमागरम चहा घेतला. चहा घेऊन थोडा वेळ डेस्कवर बसले. त्यानंतर मी माझ्या मांजरीसोबत थोडा वेळ खेळले. तिच्यासोबत वेळ घालवला ना, की अजून खूप छान वाटतं. म्हणजे सकाळची सुरुवात एकदम मस्तीने होते. सो एकदम छान वाटतं. सो आज मी चेहऱ्यासाठी एक साधा घरगुती फेस पॅक तयार केला आहे. तुम्हाला मी साईडला स्क्रीनवर दिलेलंच आहे, की मी त्याच्यामध्ये काय ॲड केलं आहे. त्याच्यामध्ये मी बेसन, हळद, दही, ॲलोवेरा जेल आणि गुलाबजल हा पॅक हे सगळं मी त्या पॅकमध्ये यूज केलं आहे. हा पॅक मला खूप आवडतो कारण कसं आहे स्किन केअरसाठी हा पॅक मस्ट आहे. तुम्ही कुठे पण गेलात ना, हा पॅक जरी लावला ना, तुमचा चेहरा खूप ग्लो करतो. आणि रिसेंटलीच आमच्या घरामध्ये लग्न झालं आहे, तर त्याच्यामुळे मेकअपमुळे माझा चेहरा खूप खराब झाला आहे, पिंपल्स येत आहेत. त्याच्यामुळे मी हा प्रिफर करते, की हा पॅक मी डेली लावावा आणि चेहरा पण याच्यासाठी खूप ग्लो करतो. त्यानंतर केसांना व्यवस्थित तेल लावून घेते. मी हेअर्सला अंघोळीच्या 1 तास आधीच तेल लावते, कारण मग केस कशी स्मूथ राहतात. 1 दिवसाआधी आपण हेअर्सला ऑइल लावलं की मग ते केस गळतात. मग ते तेल केसांमध्ये जाऊन थोडे ते हेअर्स स्मूथ होतात. त्याच्यामुळे मग ते केस जास्त गळतात. त्याच्यामुळे मी प्रिफर करते की मी 1 तासाआधीच मी हेअर वॉश करायच्या आधीच केसांना तेल लावते. मग अंघोळ करून फ्रेश झाले आणि रेडी होत आहे. सो माइंडमध्ये ऑलरेडी चालू आहे की भूक लागली आहे, नाश्ता बनवायचा आहे. तर मी मम्माला ऑलरेडी सांगितलं आहे की मी नाश्ता बनवणार आहे. सो तू काहीच नको बनवू असं. मी ऑलरेडी ठरवलं आहे की मी काय नाश्ता बनवणार आहे. मी आज बनवणार आहे खमंग. आमच्या खानदेशमध्ये म्हणतात ढोकळे. सो आमच्याकडे ते ऑलरेडी बॅटर तयार असतं, तर फक्त आपल्याला ते पीठ याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून डायरेक्ट ठेवायचं असतं. सो त्याच्यामध्ये काही टाकायची गरजच नाही, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत. 5 मिनिटात ते सगळे तयार होतात. सो चला आपण बनवूया आज नाश्ता. आमच्या घरी सगळ्यांनाच हा पदार्थ खूप आवडतो. बनवायला सोपा आहे आणि खायलाही खूप छान लागतो. तुम्ही पण घरी करून बघा. आज हेअर वॉशनंतर भूक पण खूप लागली होती, म्हणून आज नाश्त्यासाठी खमंग बनवायचं ठरवलं होतं. तुम्हाला खमंग आवडतात का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता हे बघा, मी ते पीठ घेते. मी स्क्रीनवर दिलेलंच आहे की मी त्या पिठामध्ये काय टाकलं, म्हणजे मम्माने रेडी केलं आहे ते पीठ. त्या पिठामध्ये आम्ही बेसन, उडदाची डाळ, राईस, तांदूळ आपले, सॉल्ट, खाता सोडा, शुगर हे सगळं मिक्स करून टाकलं आहे. सो बघा हे सगळं खूप मिक्स मस्त झालेलं आहे. फक्त मिक्स करायचं, दुसरं काहीच करायची गरज नसते याला. डायरेक्ट बॅटर टाकायचं प्लेटमध्ये आणि ते गरम गरम ठेवायचं. त्याच्यानंतर एकदम मस्त खमंग रेडी होतात. सो आता मस्त बॅटर रेडी झालं आहे. तर आपण ते आता गॅसवर ठेवून घेऊयात आणि 20-25 मिनटं आपण वाट बघूया. त्याच्यानंतर ते होऊन जातील. आता मस्त झाले आहेत आपले खमंग. तर आपण ते आता काढून घेऊयात. ॲक्च्युली ते खूप गरम होतं म्हणून बघा किती छान आलेत खमंग. एकदम मस्त. फर्स्ट टाईम आमच्या इथे असे खमंग आलेत. खूप छान. तर आता मी फोडणीची तयारी करते. फोडणीमध्ये मी टाकणार आहे छोट्या कढईत तेल, मोहरी आणि मिरच्या. त्याचीच तयारी करते मी आता.
बिना फोडणीचे ते असे एकदम साधे-साधे लागतात. कोणी-कोणी साखरेचं पाणी पण टाकतं, पण नाही साखरेचं ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडी शुगर आहे, तर आम्हाला गोड नाही आवडत. त्याच्यामुळे तर आम्ही साखरेचं पाणी नाही टाकलं. सो फक्त फोडणीची तयारी केली आणि मिरच्या टाकून घेतल्या. तर आता आपली अशी फोडणी पण रेडी झाली आहे आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसतायत हे खमंग. मस्त ते मी कट करून घेतले आणि तुम्हाला आता दाखवते की किती छान आले आहेत. यम्मी मस्त. मस्त, मस्त. सो दुपारी मी झोप घेतली होती थोडी. झोपेतून उठल्यानंतर मला खूप भूक लागते. त्याच्यामुळे मी फ्रेश झाले. सगळ्यांसाठी चहा ठेवला. त्यानंतर मग नाश्ता पण घेतला चहासोबत आणि सकाळचेच खमंग होते. त्यामुळे मग मी ते खाऊन घेतले. असं खरं तर संध्याकाळी नाश्ता करायची सवय नाही आहे. पण कधी-कधी भूक लागते तर खाऊन घ्यायचं. मस्त वाटतं. आता त्यानंतर मी थोडी फ्रेश झाले. मला बाहेर जायचं होतं. सो मी त्याच्यासाठीच रेडी होत होते. मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं. ती खूप दिवसांपासून गावाला गेली होती, तर आमचं भेटणंच नाही झालं. मग त्याच्यामुळे मग तिने मला कॉल केला आणि म्हणत होती की येऊन जा भेटायला असं. त्याच्यामुळे मी रेडी होत होती. तुम्ही बघू शकतात फेस पॅकनंतर माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आला आहे. एका फेस पॅकने खूप फरक पडतो. सिरियसली. त्याच्यामुळे हा फेस पॅक मला खूप आवडतो. त्याच्याने तर पिंपल्स पण गायब होतात आणि हळदीचे फायदे तर सगळ्यांना माहितीच आहे. बेसन आणि हळद चेहरा स्मूथ व्हायला मदत होते. सो त्याच्यामुळे मी तोच फेस पॅक प्रिफर करते जास्त. सो दिवसाचा शेवट आमचा छान गप्पा आणि भेटीत झाला. तर असा गेला माझा आजचा साधा आणि सुंदर दिवस. कधीतरी मी तिला पण घेऊन येईल व्लॉगमध्ये, पण नंतर, आता सध्या तरी नाही. सो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.